पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सावकाश कोण आलं होतं? काय नाही कोण होती कोणती? अरे भांडू नका. बाप रे. सचू एक काम कर, बर्फ घेऊन ये. बरा असेल का अनामिकाचा हात? मुकामार चांगलाच लागलाय. एक काम करतो, फोन करून नाही नको नको. आता परत याच्यात पडलो की परत गुंतायला होणार आणि नको. लांब राहिलेलंच बरं. नाही करत फोन. माझा फोन कुठे आहे? हा खाली. रिया या घरातून निघून गेली, फार बरं झालं. पण आता नोकरीचं काय करायचं? नवीन नोकरी मिळायला तर वेळ जाणार आहे. तोपर्यंत खर्चाचं काय? परत एकदा दादाकडे मदत मागावी लागणार आहे का? तो तरी एकटा किती करणार? काय ग? काय झालं? कुठे काय नाही झालं. तू कसा तरी विचार करतोयस. एवढं काय नाही, तुला सांगण्यासारखं नाहीये. काही नाही. तुला माहिती आपल्या वाईट काळात मी काय शिकले? नवरा बायकोने एकमेकांपासनं एकही गोष्ट लपवायची. मग ती मोठी असो किंवा छोटी, सगळं एकमेकांना सांगायचं. आणि तुझा चेहरा बघून असं वाटतंय की तू माझ्यापासून फार मोठी गोष्ट लपवतोयस. बोल. मी लपवत वगैरे नाहीये. तुला टेन्शन येऊ नये म्हणून सांगत नव्हतो, पण आता सांगतोय. ये बस तरी आधी. ती रिया जशी माझ्या आयुष्यातून गेली ना, तशी माझी नोकरी पण गेली ना. मी तोच विचार करत होतो की म्हणजे नोकरी मिळणार नाही असं नाही. आता मी पण आधीसारखा नाही आहे आणि एवढा आता असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टवर काम केल्याचा अनुभव पण आहे. त्यामुळे नोकरी मिळेल, पण थोडा वेळ जाईल ग. मी दादाशी पण बोलणार होतो, पण म्हणलं प्रत्येक गोष्टीचा का त्याला मनस्ताप द्यायचा. मधल्या काळामध्ये भागवायचं कसं याचा विचार करत होतो. तू काही काय विचार करतोयस ग? अरे पण पैसे साठवून ठेवलेत ना, पण ते पैसे वापरू. आणि मला खात्री आहे तोपर्यंत तुझं काही ना काहीतरी नक्की होईल. 100%. हो मिळेल. हा बघ, खरं सांगायचं तर मला टेन्शन वेगळंच आहे. काय? कारण नवीन नोकरी देताना ते आधीच जुन्या कंपनीमध्ये फोन करून विचारतात, म्हणजे सगळी चौकशी करतात. त्यांना सगळं कळलं तर. आणि मी पण काय सांगू ना की आधीचा जॉब का गेला. तुलाही काळजी वाटत असेल तर तू जॉबच नको करूस ना. काही काय? अरे ते नाही ओळखत ना तुला. आणि जे इतरांच्या मतावरून तुझ्याबद्दलचं मत ठरवणार असतील अशा लोकांच्या तू नादीच लागू नकोस. मी काय म्हणते, तू काहीतरी वेगळं सुरू कर ना. वेगळं काय करू आता? तू बिझनेस का नाही सुरू करत? जमणार आहे का मला? अरे का नाही जमणार? मी आहे ना तुला मदत करायला. आणि आता आपला एकमेकांवर विश्वास आहे ना. हो, त्याच्या जोरावर करू बिझनेस. खरं तर बिझनेस करायचा आहे, पण एक मिनिट. आपल्या घरातच जर बिझनेस असेल तर मग आपण एवढा विचार का करतोय? घरात कुठला बिझनेस आहे आपला? अरे असं काय करतोयस? माई मावशींची मेस आहे ना. अगं ती 4-5 डबे देते फक्त. तो बिझनेसच आहे. तू मला सांग, त्या
मेस चालवतात, त्या एवढ्या ऑर्डर्स घेतात. म्हणजे मला मान्य आहे छोट्या प्रमाणात चालू आहे आता सगळं, पण आपण याचा मोठा बिझनेस करू शकतो. आणि समजा जर का तू, मी आणि आप्पा आपण ठरवलं तर हा बिझनेस मोठा होऊ शकतो ना. आयडिया चांगली आहे खरं तर. चांगली आहे ना. मला वाटलंच होतं. खरं तर ना मी इतके वर्ष उगाच घालवलेत माहितीये. मी अजिबात मदत केली नाही. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेली नाहीये ना. म्हणजे तू, मी आणि आप्पा आपण ठरवलं ना तर आपण मोठं हॉटेल सुद्धा उघडू शकतो. म्हणजे कसं की मी आणि माई मावशी आम्ही स्वयंपाकाचं बघू, बाकीचं सगळं तू बघ आणि आप्पा कमी तिथे आम्ही. चालेल चालेल ना. मल्ली, आपल्याला जमेल ना ग? पण जमेल रे. आणि आपण ना माई मावशींना पण विचारू, म्हणजे त्या सुद्धा आपल्याला काहीतरी सांगतील ना. आणि भाऊजी सुद्धा आपल्याला मदत करतीलच. डन. आपण इथे का आलोय? जाऊया ना घरी. चल. रिया, मी रोज इथे येते मॉर्निंग वॉकला. आता तू माझ्या घरी चेंज म्हणून आली आहेस ना, देन फॉलो माय रुटीन. तुला माहितीये मला मूड नाहीये. रिया, तुझी चिटा तुझ्या इतकी रिच नसते, पण सिंपल आणि सिम्प्लिसिटी मध्ये सुद्धा खूप मजा असते बघ. तू ना हा असा चेहरा पाडून नको बसूस. म्हणजे ट्राय टू मिक्स विथ एव्हरीवन. शॉपिंग कर, हवं तर आपण दोघी जणी मिळून मूव्हीला जाऊया. पण ट्राय टू कम आउट ऑफ दिस. तू स्वतः काहीतरी एफर्ट घे तुझा मूड चेंज करण्यासाठी. मला काही करावं असं वाटत नाहीये. मला ऑफिसला जायला पण मूड नाहीये. इनफॅक्ट मला असं वाटतं की मला सिटी सोडून कुठेतरी जायचं. आपण एक काम करूया, माझ्या फ्रेंडच्या रिसॉर्टवर जाऊ आपण. जवळच आहे पुण्यापासून अगदी. मोठा मोठा ॲग्रो फार्म आहे, स्विमिंग पूल आहे, व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहे. तो चेंज झाला ना की बरं वाटेल बघ. अगं तू का माझ्या मागे लागलीये चिट्टा? मी मघापासनं न रागवता न चिडता तुझ्याशी चांगलं बोलते. तू एक वाक्य सुद्धा माझ्याशी नीट नाही बोलू शकत. एक तर तुझ्यासोबत जे सगळं झालंय ते तुझ्या चुकीमुळे झालंय. तुला माहिती होतं ना सचिन इज मॅरिड. त्याचा संसार मोडून तू कशी काय सुखी झाली असतीस? तरी नशीब समज त्यांनी पोलीस मध्ये कंप्लेंट नाही केली. आणखीन प्रॉब्लेम झाले असते. काय केलं असतंस मग तू? अरे बस ना आता. केवढा बोलताय तुम्ही? मला एवढंच माहिती की मला सचिनवर प्रेम आहे. दॅट्स इट. इरिटेट करून ठेव. मला पण द्या इकडे. ठीक आहे. मी काय म्हणतो जावई बापू, आपण आपल्या उपहारगृहाचं नाव हे एखाद्या देवावरनं ठेवूया का? म्हणजे कसं आहे, आपल्यावर कुठलंही संकट येणार नाही आणि आपला व्यवसाय सुद्धा अगदी जोरात चालेल. हा, पांडुरंग भुवन असं नाव ठेवूया आपण. चालेल? कसं वाटतं हे नाव? आप्पा, मी काय म्हणते, हो तुम्ही आता नावाचं का घेऊन बसला? आधी आपल्याला जागा बघायला लागेल ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठले पदार्थ करायचे, त्यांची नावं काय ठेवायची, आधी त्याचा विचार करूया, मग नाव काय ते बघूया. काय हो, बरोबर ना? नाही, पण मी काय म्हणते, जागा घ्यायलाच हवी का? नाही म्हणजे आपण जर सुरुवातीला वाड्यातूनच डबे द्यायची पद्धत सुरू केली तर काय हरकत आहे? अगं मावशी, वाड्यातनं डबे आता पण देतेच ना तू. त्याला बिझनेस वाढवायचा आहे, जागा घ्यावी लागेल. नाही रे, पण जागा घ्यायची म्हटली तर मग टेबल खुर्च्या आल्या, भांडी कुंडी आली, नाही म्हणजे आपलं मुद्दल सुद्धा वाढत जातं ना. नाही मावशीबाई, मला तुमचा मुद्दा पटतोय बरं का. पण काय आहे, मुलं म्हणतायत तसं आपण एखादं धाडसी पाऊल टाकल्याशिवाय आपल्याला यशाची गोडी कशी चाकता येईल? कसं बरोबर बोललात. आणि माई मावशी, तुम्ही कशाला काळजी करताय? तर मी आहे ना. आधी तुम्ही नाही का म्हणायचा, काय ग वल्ले किती पैसा पैसा करत असते. मग आता मी पैसा पैसा करते, त्या स्वभावाचा आपण आपल्या फायद्यासाठी वापर करून घेऊया. काय
थँक्यू वल्ली. म्हणजे आता मला नोकरी नाही तर इतकी छान बिझनेसची आयडिया काढलीस. बरं नुसती आयडिया नाही काढलीस, पण माझ्यासोबत उभी राहतेस, का जीवातून काम करतेस, मदत करतेस सगळी. थँक्यू. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि आपण कामाचं सोडून आपण सगळं बोलतोय आता, पण ते नको बोलूया. बरं आपण काय बोलत होतो? हा, तर माई मावशी तुम्ही म्हणत होतात की जर आपण टेबल खुर्च्या इकडेच आणल्या तर. पण अहो तुम्ही हा विचार करा, जर आपण टेबल खुर्च्या इकडेच ठेवल्या आपल्या चौकात तर ती जागा कमी आहे ना. आणि मुळात तिकडे जरी आपण टेबल खुर्च्या ठेवल्या तरी येऊन येऊन किती माणसं येणार आहेत. आणि इकडे टेबल टाकण्या एवढी जागा नाहीये म्हणल्यावर नुसता पार्सलवरतीच व्यवसाय करायला लागेल. हो बरोबर आहे. आणि माझं काय म्हणणं आहे, आता आपण ठरवलंय ना, मग आपण सगळ्यांनी मिळून मोठा बिझनेस करूया ना. आप्पा तुमची मुलगी हुशार झाली आहे. हो मग. ए झाली नाही, आधीपासून हुशारच आहे ती. बरं ऐकाय बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आपण ना 4 चांगल्या लोकांशी बोलून जरा विचार करून मग मेनू ठरवू. हो ना, असं नको की काय मराठीच पदार्थ ठेवले सगळे. जरा 4 लोकांशी बघून बोलून ठरवूयात. हा पण मी काय म्हणते आता, अरे हो आपल्या वाड्याच्या अवतीभोवती कॉलेज आहेत ना. हो. म्हणजे कॉलेजमध्ये पोरं पोरी येणार, मग त्याप्रमाणे आपण काहीतरी ठरवूया ना. हा तेच तर. आणि मग नुसते आपण मराठी आणि घरगुती पदार्थ ठेवले तर ते लोक कशी येतील? नाही. त्यामुळे ते जे खातात ना एरवी, त्या पण पदार्थांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते बाहेरचे पदार्थ ठेवले पाहिजेत आपण, ते पिझ्झा वगैरे सगळं. अगदी बरोबर. ए बाबानो, मला फक्त आपले मराठी पदार्थच करता येतात. तुमचे बाहेरचे पदार्थ ते करायचे असतील तर मला आधी शिकावं लागेल. मला शिकवा. तुम्ही मराठी पदार्थ करा, पण आपण अनामिका ताईंना फोन करूया ना. हा त्यांना विचारूया अजून काय काय करता येईल, त्या सांगतील ना आपल्याला. मी लावलाच आहे फोन वहिनींना. बोल सचिन. हा वहिनी, कामात आहात? हो आहे, थोडीशी बिझी. बोल ना. पण नाही काही नाही, म्हणजे माझी नोकरी नाही आहे ना आता, तर मग आम्ही तेच बोलत होतो की आता काय करायचं, काय केलं पाहिजे वगैरे. तर वल्लीला खूप चांगली आयडिया सुचली, एक बिझनेस करायचा. म्हणजे आता मावशी देतेच ना टिफिन वगैरे, तिची छोटीशी मेस आहे, तर मग ते थोडंसं वाढवायचं आणि एक छोटं हॉटेल सुरू करायचं असं. वा, छान आहे आयडिया. चांगला बिझनेस कराल तुम्ही. थँक्यू वहिनी. तर तेच त्यासाठी तुमची जरा मदत हवी होती. तुम्ही प्लीज येऊ शकाल का इकडे? आज सचिन थोडं कठीण आहे, कारण खूपच अडकले अरे कामात, तर शक्य वाटत नाहीये मला. अच्छा, नाही चालेल ना, काही हरकत नाही. मग जेव्हा जमेल तेव्हा चक्कर टाका ना प्लीज. हो नक्की. हा ठीक. काय रे, काय म्हणाले अनामिका, येते का? अगं नाही, त्यांना आज काम आहे खूप, पण त्या म्हणल्या की वेळ मिळेल तसं चक्कर मारीत म्हणून. नीट सांभाळून जा रे. तू इथे जितकी कमी येशील तितकं बरं आहे. काल जे काही घडलं त्यानंतर अवघड होणार आहे तुला फेस करणं. आणि मला खात्री आहे तुझंही तेच झालं असणार. हॅलो. हो बोला. हो अनामिका दीक्षित बोलते, बोला ना. हो इंटिरियर डिझायनिंगची कामं करते, बोला. बरं. पण ॲक्च्युली आता पुण्यात आणि मुंबईत आहेत साईट्स चालू. हो वेबसाईट आहे. हो का, पण कुठे होता जॉब? दुबईला? म्हणजे ओव्हरसीज कामं आहेत का?
मी एक काम करते, या नंबरवर तुम्हाला ईमेल ID टेक्स्ट करते. तुम्ही मला बाकी डिटेल्स पाठवा, मी विचार करून नक्की सांगते. येस, थँक्यू. थँक्यू. आणि मग त्यानंतर एक खूप लांब लचक असा एक ऍक्शन सिक्वेन्स आहे, द एंड. अतिशय ओव्हरहाइप मूवी आहे माहितीये. तू कशात गेली होतीस मग? दुसरं काय करणार, नीलच्या शेजारच्यांनी रेनोव्हेशनचं काम काढलंय. सतत इतका आवाज होत होता तिकडे, बिचारा फ्रस्ट्रेट झाला होता ग. मग त्याला एकट्याला कसं सोडणार ना. म्हटलं चल. काय सांगतो माहितीये, कमीत कमी 3 वेळा त्याला दिवसातनं फर्निचर पुसावं लागतं, इतकी धूळ होते त्याच्याकडे. जे रेनोव्हेट करतात त्यांची मजा आहे ग, बिचारा शेजारच्यांना एवढा त्रास होत असेल. स्पीकिंग ऑफ विच, आपण पण आपल्या शेजारच्यांना थोडा त्रास देऊया. काय बोलतीये ही? अगं आय मीन थोडं घर रेनोव्हेट करायचं का आपलं पण. बघ ना, इतरांची घरं किती फॅन्सी फॅन्सी असतात. मी विचार करते आपल्या सिलिंगला असं थोडंसं मूड लाइटिंग किंवा असं काहीतरी, यु नो. मम्मा, मम्मा, काय लक्ष कुठे? आणखी कसला असणार? हा एक नवा छंद जडलाय ह्याला. वाड्यातल्या लोकांचा विचार करायचा, मग तिथल्या लोकांचा विचार कसा टाळायचा, म्हणजे त्या विचाराचा विचारच कसा नाही करायचा, असं चाल. कामाचा विचार करतेय मी. मला नवीन प्रोजेक्ट मिळतोय दुबईचा. चल, काही काय अगं, तुला वर्क परमिट तरी मिळणार आहे का? तो त्यांचा प्रश्न आहे, क्लायंटचा. जाणार आहेस तू? ओ कम ऑन आजी, अशी कशी जाईल ती? एक तर आपण दोघी इकडे आहोत आणि त्यात परत तिला वाड्यातल्या लोकांची काळजी घ्यायला आवडतं ना, मग अशी बरं सोडून जाईल आपल्याला. प्लस तिकडे गेल्यावरती इतरांना भेटता पण येणार नाही ना. हो ना. हो ना, काय हो ना? तुला चालणार आहे ते? अगं निघाली आहेस कुठे? जेवण व्हायचंय अजून. जेवण पूर्ण कर आणि मग जा कुठे जायचंय तिथे. येते, त्यांना कळवून टाकते. कुणाला कळवणार आहेस? मी दुबईचा जॉब घेतेय राधा. का मम्मा? असं काय एकदम ठरवलं हे नी? ते आपल्याला कळत असतं तर अजून काय हवं होतं? मला ना हिचं वागणंच कळेन असं झालंय, आणि हिच्याशी आपण कसं वागायचं तेही कळेन असं झालंय. आपल्याला नाही कळत, पण एक व्यक्ती ज्याला बरोबर कळतं. पट्या, काय ग इकडे काय करतेस? मला तुझी एक खूप मोठी मदत हवी. हे बरं आहे, तू आणि नील भांडत राहणार आणि मी आयुष्यभर तुमची भांडणं सोडवत ते राहीन. काम नाहीये. नील आणि मी आमचं बघून घेऊ. हो हो, तू आणि मामा तुमचं भांडण कधी मिटवणार ते सांग. आमचं भांडण नाही. हे बघ, 2 माणसं एकत्र येतात, त्यांना वाटतं आपलं जमतंय, मग त्यांच्या लक्षात येतं की आपलं जमत नाहीये. तसं आमच्या लक्षात आलंय की आपलं एकमेकांबरोबर जमत नाहीये, त्यामुळे आमच्या दोघांमधलं सगळं संपलंय. एक मिनिट, सगळं संपलंय म्हणजे तुम्ही काय पॅचअप नाही करणार आहात? मी आणि तुझी मम्मा पॅचअप करायला तू आणि नील नाही होत, कळलं ना? ब्रेकअप पॅचअप हा खेळ नाही खेळणार आम्ही. इनफॅक्ट आमच्या दोघांमध्ये उत्तम अंडरस्टँडिंग आहे. वी हॅव अंडरस्टूड की आम्ही एकमेकांबरोबर राहू शकत नाही, त्यामुळे आम्ही सॉर्टेड आहोत. मग तुमचं इतकं सॉर्ट असेल तर मम्मा दुबईला का चालली आहे? दुबई? हो य, तिला तिकडनं काहीतरी ऑफर आली आहे प्रोजेक्टची आणि ती डायरेक्ट हो म्हणून मोकळी झाली आहे. आणि हे सगळं ती फक्त तुझ्यामुळे करते. म्हणजे कसं, ती आउट ऑफ इंडिया गेली की तिला तुला बघावं नाही लागणार, तुला अवॉइड करायला सोपं जाईल. पण या सगळ्यात होतंय असं की माझी मम्मा माझ्यापासून लांब चालली. यार मी का सफर करू तुमच्या फॅक्टर्समुळे? माझी काय चूक आहे ना? आणि मला नाहीये सवय यार मम्मा शिवाय राहायची. तू 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 कर ना यार काहीतरी. मला कळतंय राधा. नाही कळतंय नको म्हणून. एकतर आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की माझा कुठलाही विचार न करता डायरेक्ट मामाने एक डिसिजन घेऊन ती मोकळी झालीये. माझी काळजी सोडली नाही. असं नाहीये. ऐक ना प्लीज प्लीज, तू काहीतरी कर ना. तू समजव तिला, ती ऐकेल तुझं. प्लीज, मला नाही सुचत आहे काही. रडायचं काय त्याच्यात? लहान आहेस का तू राधा? यार प्लीज. दुबईला का जात असेल अनामिका? खरंच तिला माझ्यापासून लांब जायचं असेल का? नाही, माझ्यामुळे जर राधा दुखवली जात असेल तर
ते बरोबर नाही. ओके ओके ओके, मी प्रॉमिस करतो मी त्यांच्याशी बोलणार. खरं खरं होय, प्रॉमिस. मी त्यांना समजवणार. पट्या आहे बघ, आय एम टेलिंग यू, फक्त तू तिला समजू शकतोस. ती बाकी कुणाचं नाही ऐकत. खूप हट्टी यार ती. अगं मी काही कमी हट्टी आहे का? तू एक काम कर, तू जा नील बरोबर, काय जेवायला जा, ड्राईव्हला जा, फक्त रात्र झाले, खूप उशीर करू नका. मी समजवणार. मी प्रॉमिस. जा, मी करतो. जा जा. एक तर आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की माझा कुठलाही विचार न करता डायरेक्ट मामाने एक डिसिजन घेऊन ती मोकळी झालीये. माझी काळजी सोडली नाही.